सक्सेस म्हणतं माझं एक प्रोडक्ट सुंदर आहे ते प्रोडक्ट वापरून बघ. पण प्रोडक्ट काय करणार? आमचं शरीर त्रिदोषाने बनलेलं आहे. 3 दोष आहेत आमच्या शरीराचे सरळ. कोणकोणते? आपल्या शरीरामध्ये त्रिदोष आहेत. हे त्रिदोष जेव्हा साम्य अवस्थेत असतात त्यावेळेला प्रकृती अशी मिळते, कधीच काही दुखत नाही. हे प्रोडक्ट काय करतं? शरीरामध्ये गेल्यानंतर वात दोष जो आहे त्याला बॅलन्स करतं. वात दोष बॅलन्स झाला, ज्या स्नायूंची आखडलेली तुमचे स्नायू आहेत, जे स्नायू तुमचे ड्राय पडलेले आहेत, ज्या स्नायूची तुमचा टोन कमी झालाय त्याला रिबिल्ड करायचं काम करतं, त्याला लवचिक बनवायचं काम करतं, त्यातला वात कमी करतं. आणि मग पॅरास्पायनल मसल जे आकारलेले ते ज्या वेळेला आपापल्या अवस्थेमध्ये येतात त्यावेळेला मणक्यामध्ये आलेला दाब रिलीज होतो आणि पुढे सरकलेली गादी पुन्हा आपल्या जागेवर येते. हॅलो, इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. हाडांमधलं कॅल्शियम कमी झालं, हाडांना पोरायसिस व्हायला लागला, हाडं ठिसूळ व्हायला लागली. तर माझ्या याच्यामध्ये आम्ही कॅल्शियम, बोरॉन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, पोटॅशियम सगळं काय दिलेलं आहे ते तुमच्या हाडांची झीज भरायला मदत करतं, हाडांना बळकटी देतं. त्याचबरोबर तुमची जी गादी आहे, तुमचं हे जे सगळं काही आतमध्ये स्नायूंची जी ताकद आहे त्याच्यामध्ये हाय लेवलचं प्रोटीन्स दिलेले आहेत आम्ही. हे सगळं तुमच्या स्नायूंची ती ताकद निर्माण करतं. तुमची डिस्क साठी आम्ही याच्यामध्ये जे सायन्युअल फ्लुइड आहे तुमच्या बॉडीचं त्याला मेंटेन करणारे काही घटक, काही द्रव्य आम्ही याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. ते तुमची ती लवचिकता वाढवण्याबरोबर तुमचं ते कार्टिलेज रिबिल्ड करण्याचं पण काम करतं. आणि यामुळे तुमच्या आजाराच्या मुळापर्यंत जाऊन आजार बरी करायला तुम्हाला मदत. पण यासाठी नॉर्मल माणसाला साधारण काही दुखत असेल तर त्याने रोज एकच पुडी घ्यावी. झोपेतनं सकाळी उठलं, ब्रश वगैरे झाला की नाश्ता किंवा जेवण करायच्या आधी 5 ते 10 मिनिटं एक पुडी अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करा आणि छानपैकी सेवन करा. त्या माणसाचं साधारण दुखणं जाणार. पण ज्या पेशंटला डॉक्टरांनी ऑपरेशन किंवा असं काही तत्सम सर्जरी सांगितलेली आहे त्यांनी मात्र पहिले 3 महिने सकाळ संध्याकाळ हे औषधी घ्यायचंय आणि त्यानंतर 1 वेळा चालू करायचंय. कधीपर्यंत घ्यायचं? जोपर्यंत तुमचं शरीर पूर्णपणे तुम्हाला बरं वाटत नाही तो पर्यंत घ्यायचं. ओके, मग हे कोणी कोणी घ्यायचं? या पृथ्वी तलावरती जेवढेही माणसं आहेत जिवंत आणि जेवढ्या माणसांना असं वाटतं की माझ्या शरीरामध्ये 207 हाडं आणि 360 सांधे जिवंत आहेत आणि मला ते कायमस्वरूपी चांगले ठेवायचे, त्या प्रत्येकाने ते घ्यायचं. जर एखाद्याला ऍसिडिटी, पित्ताचा किंवा मळमळ उलटीचा असा काही त्रास असेल त्यांनी जेवणाच्या मध्यावर घ्यायचं. हॅलो, अर्ध जेवण झालं की औषधी घ्यायचं आणि पुढचं जेवण करायचं. जमतंय? खूपच एखाद्या माणसाला त्या नॉसिया असेल, नॉसिया म्हणजे काय? मळमळणे, इच्छा न होणे, कडू लागणे, बरोबर आहे की नाही? अशा लोकांनी 2 चमचे मध घ्यायचं, त्याच्यामध्ये पुडी टाकायची, त्याचं चाटण बनवायचं, मिक्स करायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं. चालेल? सगळे पर्याय आहेत आपल्याकडे.